हे बघा. तर गाईज मला एक सांगा, हे जे दारात येतात आता काल ना ते येतात ना सकाळचे पहाटे, काय बोलतात त्यांना, वासुदेव. तर कालसुद्धा माझ्याकडे एक वासुदेव आला, मला सांगायला लागला, बोलायला लागला असं तसं. तर ते खरं आहे का गाईस, तुम्ही सांगा. ते जे भविष्य सांगतात ते खरं असतं का खोटं असतं? तर मला कॉमेंटमध्ये नक्कीच सांगा की ते भविष्य सांगतात खरं आहे का खोटं असतं. मला तर माहिती नाही. तो सांगायला लागला असं तसं तसं असं, तर आपण त्याच्यावर विश्वास ठेवायचा की नाही? नक्कीच गाईज मला सजेस्ट करा, ते खरं सांगतात का खोटं सांगतात, मला माहिती नाही. मग नंतर जाता जाता म्हणतो की 2 किलो प्रसाद गणपती बाप्पाला, त्याचा खर्च द्या मला. आता 2 किलो प्रसाद म्हणजे पेढे, ते कसं हे करणार सांगा? तर दरवाजा खोला, मी तुम्हाला सांगतो काय काय आहे, तुमच्यावर काय येणार आहे वगैरे वगैरे सगळं. म्हटलं नाही, दरवाजा नाही मी खोलणार. मग ते बाहेरूनच, ग्रिलच्या बाहेरूनच सांगायला लागलं. तर म्हटलं 2 किलो पेढ्यांचं नाही मी देऊ शकत तुला पैसे. मग त्याला एवढी मी वाटीवर साखर दिली आणि 20 रुपये दिली. जाऊ दे, आपल्या दारात आला वासुदेव. आता वासुदेव म्हटलं, तुझं टाईम सकाळचं, वासुदेव सकाळी येतो वरडत, तू आता 1 वाजता कुठे आलास वरडत? तर हे फसवे पण असू शकतात की नाही गाईच, सांगा तुम्ही. तर मी म्हटलं हा 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 करत होते, तो जो सांगत होता मी हा 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 करत होते. तसं पण आम्हाला ह्याच्यावर विश्वास नाही. स्वामी समर्थ, समर्थांवर आम्ही सगळं सोडतो. काय असेल नसेल ते मात्र तुम्ही बघा. पण तो एक गोष्टी जे सांगत होता ना गाईज, त्या खऱ्या खऱ्या होत्या. खरं सांगत होता तो. तरी पण खरं होतं, तरी पण आम्ही विश्वास नाही ठेवला. त्याला समर्थांना सांगितलं तुम्हीच बघा. तर हे जे सांगतोय खरं आहे ते तुम्ही बघा.